नमस्कार. आज आपण एका गूढ जरा भीतीदायक कथानकाचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे ना एक शापित रात्र, शेतानवाडी किल्ल्याचे रहस्य या कथेचा भाग आहे. यात आरव आणि मीराची गोष्ट आहे. हे दोघे मित्र आहेत, बरोबर. पुण्यात टेक कंपनीत काम करणारे. हो, तर नेहमीच्या कामातून म्हणजे त्या रुटीनमधनं बाहेर पडून ते जातात शेतानवाडी किल्ल्यावर. लोणावळ्याजवळचा किल्ला. हां, ऐकलं याबद्दल. अगदी ब्रिटिशकालीन पडका किल्ला आहे आणि म्हणतात की तो शापित आहे. बर. तर आजच्या चर्चेतून आपल्याला हे बघायचं आहे की त्या रात्री काय घडलं असेल नेमकं आणि काय गोष्टी महत्वाच्या वाटतात यात. ठीक आहे. सुरुवात तशी नॉर्मल होती. म्हणजे आरव जो शांत लॉजिकल विचार करणारा आणि मीरा जी धाडसी, थोडी भावनाप्रधान. ते शनिवारी रात्री पोहोचले किल्ल्यावर. वातावरण तर गूढ होतच, पण त्यांना सुरुवातीला काही भीती वगैरे तसं काही वाटलं नाही. फोटो काढणं, गप्पा मारणं सुरू असेल. हो, अगदी तेच करत होते. हे अनेक भयकथांमध्ये होतं नाही का? म्हणजे निर्जन जागा, रात्र आणि सुरुवातीला वाटणारा आत्मविश्वास. हो ना. पण मग हळूहळू गोष्टी बदलतात. बरोबर. इथेही तेच झालं. मध्यरात्र झाली आणि मग विचित्र गोष्टी सुरू झाल्या. जसं की आरवचा मोबाईल तो एकदम बंद पडला, फ्लिकर होऊन गेला. मीराला वाटलं कोणीतरी तिला ओढतंय असा भास झाला. ओके, हे जरा गडबड वाटायला लागते इथून. पण खरी कलाटणी आली जेव्हा त्यांना परत जायची वाटच दिसेनाशी झाली. अरे बापरे, म्हणजे ज्या वाटेने आले ती वाट नव्हती तिथे. नव्हती. तिथे एकदम धुके आले आणि अशी झाडं दिसू लागली जी आधी नव्हतीच तिथे. इथे कथा एकदम पकड घेते, कारण सुरक्षित वाटणारा रस्ता गायब होतो आणि तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल पण बंद. हो. आधुनिक जगातले आपले आधार निकामी होतात आणि मग भिंतीवरची ती अक्षरं. हो, ती महत्वाची गोष्ट. आरव आणि मीरा 1895. 1895 म्हणजे 100-125 वर्षांपूर्वीचं साल. हा काय प्रकार आहे? भूतकाळ की अजून काही? जाणवलं की किल्ल्याचा जणू नकाशाच बदललाय. वाटा एकदम चक्रव्यूहासारख्या झाल्या होत्या. हां, चक्रव्यूह फक्त जागेचा नसेल कदाचित, मानसिक पण असू शकतो. परत आलात हे वाक्य पुनर्जन्म किंवा टाइम लूपसारखं काहीतरी सुचवतंय. बरोबर. भूतकाळ आणि वर्तमान एकदम काय म्हणतात त्याला एकत्र आल्यासारखं. हां, पुढे काय झालं? मग ते कसे तरी फिरत फिरत एका खोलीत पोहोचले. बाप. तिथे त्यांना जुनी चित्र दिसली. चित्र? कोणाची? त्यांच्यासारखेच दिसणारे 2 लोक होते त्यात. अगदी आरव आणि मीरासारखेच, पण कपडे मात्र जुन्या पद्धतीचे. अरे देवा, म्हणजे साधारण कधीचे वाटत होते कपडे? 1800च्या दशकातले असावेत. आणि त्या चित्राखाली लिहिलेलं होतं, काय? जनरलला धोका देणारे प्रेमी, परत परत येण्यासाठी शापित. म्हणजे थेट उल्लेख आहे, पुनर्जन्म आणि शाप. हो. हा कथेचा एकदम कळीचा मुद्दा म्हणता येईल. पण हे खरंच शक्य आहे? म्हणजे तेच प्रेमी आहेत का मागच्या जन्मातले, की हा फक्त मनाचा खेळ आहे? सांगता येत नाही. आणि ब्रिटिश सैनिक दिसणं वगैरे ते पण झालं का? हो, ब्रिटिश सैनिकांचे आत्मे दिसल्याचा उल्लेख आहे. जणू तो इतिहास त्यांना पकडून ठेवू बघतोय. भयानक आहे. ते कसे तरी अगदी भीतीने तिथून पळाले, गाडीपर्यंत पोचले आणि थेट पुणे गाठलं. आणि मग बोलले असतील की नाही यावर? नाही, बरेच दिवस ते काहीच बोलले नाहीत यावर. जणू काही घडलंच नाहीये असं वागले. आयुष्य पुन्हा नॉर्मल झालं असं वाटू लागलं. साहजिक आहे. अशा अनुभवानंतर लोक विसरायचा किंवा नाकारायचा प्रयत्न करतात. पण कथा इथे संपत नाही. नाही संपणार. खरा धक्का तर शेवटीच बसतो बहुतेक. अगदी. काही महिन्यांनी त्यांच्या ऑफिसचा एक कार्यक्रम होता. तिथे ग्रुप फोटो काढला. अच्छा. आणि त्या फोटोमध्ये त्यांच्या मागे झाडांमध्ये एक धुसर आकृती दिसली, एका ब्रिटिश सैनिकाची. काय सांगताय? फोटोमध्ये? हो, आणि त्याचे डोळे लाल चमकत होते. आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे तो मागच्या वेळेपेक्षा जास्त जवळ आलेला दिसत होता. अरे देवा, म्हणजे सुटका झाली नव्हती, संकट अजून जवळ आलं होतं. हो. याचा अर्थ असा की ते त्या किल्ल्याच्या प्रभावातून बाहेर पडलेच नव्हते कदाचित. तो सैनिक म्हणजे भूतकाळ जो पाठलाग करतोय. तर मग काय असेल हे शैतानवाडीचं रहस्य? आरव आणि मीरा खरंच एका कालचक्रात अडकलेत? की हा त्यांच्या त्या तथाकथित मागच्या जन्माचा परिणाम आहे, की फक्त एका भयकथेतली नाट्यमयता? सांगणं कठीण आहे. ही कथा भीती, रहस्य आणि अलौकिक म्हणता येईल अशा घटकांचं चांगलं मिश्रण आहे. शेवट मुद्दाम मोघम ठेवलाय. हो, त्याने प्रश्न जास्त निर्माण होतात. तो सैनिक कोण? त्याचा हेतू काय? ही फक्त सुरुवात आहे की त्याच चक्राची पुनरावृत्ती? अनेक प्रश्न आहेत. कथा संपते, दी एंड ऑर जस्ट अनदर लूप? हे विचार करायला लावणार आहे.
काही ठिकाणे खरंच काळाचे सापळे असतात का, जिथे भूतकाळात अडकलेल्यांसाठी इतिहास परत परत घडत राहतो? बरोबर, विचार करायला लावणारा शेवट आहे नक्कीच.